धन्य आम्ही भारतवासी, जन्मलो या मातृभूमीवर, गर्व आहे आमच्या बोलीवर, आमच्या मराठी भाषेवर, आमच्या नसानसात, श्वासाश्वासात, प्रत्येक स्पंदनात जगतो आम्ही मराठी. शूरवीर देशभक्तांची, थोर पुरुषांची, संत महंतांची, स्वर्गाहुनी सुंदर अशी ही माय मराठी आमची. डोंगर दऱ्यातून, नद्या तलाव सागरामधून वाढते गुंजते आमची मराठी. घराघरातून, मनामनातून गरजूनी दंगते मराठी आमची. दाही दिशांनी यांना फुलाफळातून सजते सवरते मराठी आमची. इंद्रधनुच्या सप्तरंगामधून मुलाबाळांच्या सोबतीने बागडते. पिकामधून हसते झुलते मराठी कविता. अभंग आरत्यामधून भजनांच्या गीतसंगीतांच्या तालासुरावर नाचते गाते मराठी आमची. धर्मपंथ जात एक जाणूनी जगतो आम्ही माय मराठी आमची. तर आजच्या मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मराठी मातृभाषेचा खूप सारा गौरव सोहळा होतो आणि व्हायलाच पाहिजे, का नाही. आपला महाराष्ट्र आहे, आपली मराठी भूमी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मराठाची बोलू कौतुके, परी अमृताची ही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविन. तर किती छान वाक्य हे महाराजांनी सुचवलेलं आहे आपल्याला. आणि ती मराठी विसरून आपण हिंदी का बरं बोलायचे. तर गरज आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून बाहेरचे लोक राहतात, तर मग आपल्या महाराष्ट्राला हिंदी बोलण्याची नाही तर आपल्या प्रांतात येऊन राहणाऱ्या लोकांना मराठी बोलण्याची गरज आहे. तर असो, तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. झाला पण लगेच कशा. हॅलो, नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज थोडीसं रिलॅक्स होते मी, कारण सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी थोडंफार का होईना, थोडंसं म्हणजे एकदम छोट्या छोट्या का होईना गोष्टी मी थोडंसं लक्ष देण्याचा प्रयत्न करते. तर असो, हा फॅन जो आहे हा एकदम स्वच्छ केलेला होता, पण त्याचा आता कलर पण गेलेला आहे, कारण तो मध्ये घासला होता मी. त्याचे पाते जे आहेत ना पूर्णपणे घासले होते, त्यामुळे त्याचा कलर गेलेला आहे. पण त्याच्यावर थोडी धूळ बसली ना, तर पांढऱ्या रंगावर धूळ बसली तर त्याचं प्रमाण काळं दिसत नाही आहे, पण धूळ मात्र बसलेली दिसते. पण आता ह्याचे पाते घासल्यामुळे याचा कलर गेल्यामुळे काळी धूळ पड झालेली आहे ना, तर तो जास्त काळा दिसत आहे. त्यामुळे म्हटलं चला ह्याला क्लीन करून घेऊया. तर मी ह्याला क्लीन करणार होते, चेअर वगैरे टाकली, पण मग मुलांनी पटकन क्लीन केला. ह्याची बघा किती धूळ पडलेली आहे, आणि ही तुम्हाला पुढे दिसेल. एकत्र केल्याच्या नंतर एवढी सारी धूळ ह्या फॅनवरती जमलेली होती आणि ती इझिली निघली. अशी चिकट प्रमाणामध्ये वगैरे जास्त झाली नव्हती. ज्यावेळेस आपण वरचेवर लवकर ज्यावेळेस आपण क्लीन करतो ना, त्यावेळेस आपल्याला कठीण जात नाही आणि पटकन क्लीन होऊन जातं. हे बघा, एवढी सारी धुळी फॅनच्या पात्यावर साचलेली होती आणि फॅन एकदम जास्त फिरायला लागला, कारण उन्हाळ्याची आपल्याला फॅनची हवासुद्धा जास्त पाहिजे असते. तर असं हे बघा, ही धूळ आहे का काय घरातला, ह्याच्यामध्ये थोडासा कचरा पण आहे, पण ही पूर्ण धूळ होती. असं सगळं झाल्याच्या नंतर थोडासा वेळ होता, म्हटलं चला स्वामींपुढे थोडीशी छान अशी रांगोळी काढूया. ही थोडीशी वेगळी काढायची होती, काय काढू काही सुचत नव्हतं मला. मग थोडासा असा छोटासा वेलच काढला, तर छान दिसत होता तो सुद्धा आणि खूप छान वाटला मला. असं छाप्याच्या रांगोळीपेक्षा हाताच्या रांगोळीचं मला छान वाटतं. आणि हे वाचन वगैरे मी लगेच करून घेतलेलं आहे. वाचन वगैरे झालं आणि लगेच आरती करून घेतलेली आहे. रोज एक तुपाचा दिवा मी आपल्या समर्थापुढे लावत असते, आणि जो आपण ते पारायण काळात लावायला पाहिजे. तसं तुपाच्या दिव्याचं प्रमाण हे देवापुढं असतंच, पारायण काळात सुद्धा लावायला हवा. ज्यावेळेस आपण उपवास व्रत वगैरे पकडतो त्यावेळेस सुद्धा लावतो. ज्याला घडत असेल त्याने रोज लावला तरी काही हरकत नाही आणि चांगलीच गोष्ट आहे. असं दिव्याच्या वातीमध्ये कुठलं स्वरूप तुम्हाला दिसत आहे? मला तर ह्याच्यामध्ये थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचं स्वरूप ह्याच्यामध्ये दिसत होतं. वातीचा आकार सोडा तुम्ही, वातीमध्ये जी झलक तयार होत होती ना, त्याच्यामध्ये थोडासा वेगवेगळा आकार दिसत होता. जोपर्यंत आपले पारायण सुरू आहे तोपर्यंत आपण रोज सायंकाळी आरती ही घ्यायची असते. मी वेळेचं बंधन नाही ठेवत, कारण आपल्याला जशी होईल तशी सेवा आपल्याला करायची असते. पण असंही नाही की तुम्ही तुमच्याच वेळेनुसार करायची असते.
जर तुम्ही पारायण करता तर एका बैठकीत करायचं आपल्याला ते पारायण. आणि आता 1 तारखेपासून आपल्याला स्वामी प्रगट दिनानिमित्तसुद्धा वेगवेगळ्या सेवा तुम्ही 21 दिवसाच्या करू शकता. जेणे की स्वामी तारक मंत्र करू शकता, एखादा स्वामींचे सारामृत पारायण वाचू शकता, गुरुचरित्र वाचू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जी घडेल ती सेवा तुम्ही करू शकता. स्वामींचा मंत्र जप करू शकता किंवा स्वामींचा 14वा अध्यायसुद्धा तुम्ही रोज वाचू शकता. असं तुम्हाला जी सेवा आवडेल ती तुम्ही करू शकता. जशी घडेल तशी साधी सोपी सेवा आपल्याला घडेल तशी सेवा आपल्याला करायची आहे स्वामी प्रगट दिनानिमित्त. असं ज्याची इच्छा असेल त्यांनी करा, नसेल त्यांनी नामजप करा. तर चला, इथं माझी सायंकाळची आरती वगैरे सुद्धा झालेली आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे. मी काय केलं, सगळं काम आवरलं आणि पाणी आलं की लगेच मशीन लावून घेतली. मशीन लावली की 15 मिनटं झाले की लाईट गेली. पुन्हा सर्व कपडे अगोदर म्हणजे पूर्ण लिक्विड वगैरे टाकून कपडे भिजत घातले होते, कारण मला माहीत होतं की पाणी गेलेलं होतं, म्हणून मी कपडे धुण्यासाठी भिजू घातले. मग पुन्हा पाणी आलं म्हणून मी कपडे पुन्हा मशीनमध्ये टाकले. 15 मिनटं झाले की मशीनमधून काढून घेतले. का तर मग थोडा वेळ लाईटची वाट बघितली, कारण लाईट गेली होती. एकदा लाईट गेली तर 2-3 तास आलीच नाही. काय माहीत आता उन्हाळ्याचं असंच चालतं की काय. तर हे कपडे मी एक एक करून नंतर म्हणजे ज्यावेळेस मशीनमध्ये घातले त्यावेळेस 15 मिनटं धुतल्याच्या नंतर हे कपडे थोडेसे म्हणजे निघाले होते आणि थोडेसे पाणी वगैरे जे निर्माचं आहे ना त्यामधलं सगळं म्हणजे निचरून गेलं होतं. त्यामुळे पुन्हा हे कपडे मला धुवावे लागले. तर असं होतं कधी कधी, जे काम आपण करतो ना ते काम राहून जातं आणि दुसरंच काम आपल्याला करावं लागतं. त्यामुळे मग आज उशीर पण झाला होता, कारण कपडे धुवायचे नव्हते. त्या कपडे धुण्याच्या वेळामध्ये दुसरं काम झालं असतं काहीतरी, पण तेही राहिलं आणि मग दुसरं काम जे करायचं होतं ते सुद्धा राहिलं. सुट्टीच्या दिवशी असाही कामाचा कंटाळा येतो, कारण तोच एक दिवस असतो आपल्याला रिलॅक्स काम करण्याचा. पण रिलॅक्स काम करून नाही जमत, कारण ज्यावेळेस आपण रिलॅक्स काम करतो ना त्यावेळेस पूर्ण दिवस आपला कामामध्ये जातो. कारण आपलं काम तर तसंच राहिलेलं असतं, त्या काम तर आपल्याला केल्याशिवाय पर्याय नसतो. आणि थोडं दुसरं नवं काही करायचं म्हटलं की जी की आठवड्याची तयारी वगैरे म्हणतो आपण ती, किंवा थोडीशी स्वच्छता वगैरे आपल्याला करायची असते ती राहून जाते. मग घर वगैरे लादी वगैरे सगळी पुसून घेतली आणि थोडंसं जी आपली पाण्याची हे आहे ना, जे आपण फिल्टरचं आरोचं पाणी आणतो ती बाटली वगैरे घासून घेतली. थोडेसे डब्बे वगैरे 2-4 जे जास्तीचे नाही पण 2-4 जे आहेत ते आपलं घासून घेतले. थोडंसं किराण्याचं सामान जे थोडंफार भरून ठेवायचं होतं ते भरून ठेवलं. पण लाईट गेलेली होती त्यामुळे व्हिडिओ मात्र कुठलाच मी काढलेला नाही आहे. आणि आज सकाळी म्हणजे जेवणाचं काय होतं, आता उन्हाळा लागला की जेवायला प्रत्येकाला थोडंसं धुपतात, म्हणून मी काय केलेलं आहे, मस्त सकाळी 2-4 चपात्याचे पोह्यासारखे हे बनवलेले आहेत, चिवडा बनवलेला आहे आणि थोडेसे मेथीचे धपाटेसुद्धा बनवलेले आहेत. आमची शतपावली चालू आहे आणि खूप दिवसाच्या नंतर आमची पोलीचा दिवसा ना प्रतीक्षा पण चालते. छान चालवले गेलो आम्ही आणि तिथे कुत्र्याचा ॲक्सिडेंट झाला. पहिल्यांदा बघितला जवळून, खूप कसतरी वाटलं, कारण तो एक जीवच होता आणि त्याच्यापर्यंत जायचंही धाडस होत नव्हतं. आणि म्हणजे जवळ पण जायचं धाडस होत नव्हतं, तिथून निघूनही जायचं धाडस होत नव्हतं. कुणीतरी बिचारा ज्याला दया आली त्याने तो उचलून बाजूला टाकलं त्याला. मग कुठंतरी थोडंसं बरं वाटलं, कारण रोडवरून खूप गाड्या धावत होत्या आणि त्यामध्ये तिथं पडलेलं बघून खूप वाईट वाटत होतं. तर चला, हे असं वाईट वाटणं सांगण्या इतकं ते एवढं हे नाही आहे, पण तरीही एक जीव होता तो, खूप वाईट वाटलं. आज रविवारच्या दिवशी सगळं ग्रीन कलरचंच आम्ही खाल्लेलं आहे, जे की सकाळी केली ती मेथीचे धपाटे, संध्याकाळी केल्या पालकाच्या पुऱ्या, जेणेकरून भाजीचा खाण्यासाठी कंटाळा येऊ नये म्हणून. असं हे संध्याकाळी थोडंसं ॲलोवेरा जेल जे आहे ते मी लावलेलं आहे. ॲलोवेरा जेल जे आहे ते आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करतं आणि त्वचा जी आहे ती म्हणजे थंड पडते, जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ड्रायनेस आणि आपल्या त्वचेला म्हणजे जी जळजळ म्हणतो ना ती होत नाही आहे. असा होता माझा आजचा दिवस. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.